गोपीनाथगडाच्या निर्मितीमुळे भगवानगडाचा राजकीय व्यासपीठ म्हणून वापर होणार नाही अशी घोषणा आता करण्यात आली आहे। या घोषणेमुळे भगवानगड आता इतर राजकीय नेत्यांसाठी खुलं झालंय। अनेक पक्षातले लोक, बाहेरचे लोक सतत मला टोचत राहायचे। शास्त्रीजी आमच्या घरी बाबा येत होते, आमचा पक्ष वेगळा आहे, आम्हाला गडावर येता येत नाही, तुम्ही आता भगवानगडावर कुणी आक्षेप घेणार नाही, इथून राजकारण चालतं म्हणून। भगवानगडावरून आता राजकीय भाष्य होणार नाही। महंत नामदेव शास्त्री यांनी तशी घोषणाच केली आहे। या घोषणेमुळे भगवानगडावर आता इतर पक्षांच्या नेत्यांचा जाण्याचा मार्ग मोकळा झालाय। एकेकाळी भगवानगड आणि गोपीनाथ मुंडे हे समीकरणच होतं। भगवानगड वंजारी समाजासाठी तीर्थस्थळ असलं तरी गोपीनाथ मुंडेंनी राजकीय व्यासपीठ म्हणून त्याचा वापर केला। आता गोपीनाथगड या स्मारकाच्या उभारणीनंतर पंकजा मुंडे याच ठिकाणावरून राजकीय भाष्य करतील अशी घोषणाही नामदेव शास्त्रींनी केली आहे। मागच्या वर्षी राजकीय म्हणून घोषित केला होता, तेव्हा आजपासून दरवर्षी जे काही तिला बोलायचं असेल, जे काही तिचं स्वप्न असेल, जे काही तिचं मनोगत असेल, ते या गडावरून जाहीर होईल। हा राजकारणातला श्रेष्ठ गड आहे, प्रेरणेचा गड आहे, ऊर्जेचा आहे, आशेचा आहे। गोपीनाथ मुंडेंशी राजकीय काडीमोड घेतल्यानंतर धनंजय मुंडेंवर भगवानगडावरच दगडफेक झाली होती। त्यामुळे भगवानगड भाजपच्याच दावणीला बांधलाय का अशी टीका झाली। गोपीनाथगडाच्या निर्मितीमुळे भगवानगड सर्व राजकीय पक्षांसाठी खुला झालाय। एक प्रकारे भगवानगडाचा श्वास मोकळा झालाय। त्यामुळे आता मुंडे कुटुंबियांसाठी भगवानगड हे श्रद्धास्थान तर गोपीनाथगड हे राजकीय स्थान असणार आहे। असं असलं तरी भगवानगडाचे महंत आणि वंजारी समाजाच्या राजकीय निष्ठा बदलतील का हे येणारा काळच ठरवेल। उद्धव मोरे, जय महाराष्ट्र, बीड।